हॅलो. महाराजांचा मॉनिटर वाढव कमी झाला बाहेरचं पण आवाज लोकाभिराम रणधीर राजीव नेत्र रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरन्तम श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं
जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम राजीव नयन भरे धनुषायक भगत विपति वंदन सुखदायक मंगल भवन अमंगलहारी द्रौ दशरथ अजिर बिहारी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधानवी ताये जुगपद कमल प्रणव पवन कुमार कल बल पावक ज्ञान घन सिया राम में सब जग जाने करो नाम जोरी जुग पानी करो नाम जोरी जुग पानी सिया राम में सब जग जाने करो प्रणाम जोरी जुग पानी हो सिया राम में सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी करो प्रणाम जोरी जुग पानी पवन तनय संकट हरण मंगल मुरली रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप रामायण तुलसी कृते कहव कथानुसार आसन लीजे प्रेम सहित आई पवन कुमार सियावर रामचंद्र के जय उमापति महादेव के जय पवन सुत हनुमान के जय बोलो रे भाई सब संतन की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री
श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। जानकी वल्लभ विजयते रामचरितमानस। वर्णानामर्थसङ्गाणां रसाणां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। भवानी शङ्कर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा सान्तस्तमेश्वरम्। वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणौ। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते। सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ। वन्दे विशुद्धविज्ञान कविवरकपीश्वर। उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशहारिणीं। सर्वश्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभा। यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा। यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जो यथा हे भ्रमः। यत्पादप्लवमेकमेवैव वाम्बोधिस्थितिर्षाम्वता। वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरि। नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि। स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा। भाषाणि बन्धमतिमञ्जुलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्। एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक वाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। अशी ही सुरस, अवीट, पवित्र, गोड श्रीरामकथा। आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस आहे। गेली 2 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। स्वर्गीय मल्हाररावजी बांगर यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र दिलीपरावजी बांगर यांच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा दिलीपरावच्या निमंत्रणामुळे गेली 2 दिवस तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ, त्यांच्यासोबत येऊन आवर्जून निमंत्रण देणारे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शेळके, सभापती रामेश्वररावजी शिंदे, पंजाबराव, आज या संबंधाने उपस्थित हरिभक्तीपरायण दादाराव महाराज, हरिभक्तीपरायण गायनाचार्य काशीरामजी महाराज, शेळके महाराज, पांडुरंग महाराज, मस्के महाराज, अजून कोणी बसलेले महाराज असतील ते सर्व महाराज, प्रथमतः येथील सर्व महाराज मंडळीला व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो। उपस्थित मान्यवर मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी,
लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे श्रीराम जन्म कथा. आज नियोजित वेळेमध्ये आपणाला सीता स्वयंवर कथेपर्यंत पोहोचायचं आहे. रामचंद्र प्रभू चतुर्भुज रूपात प्रगट झाले. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी निजयायुध भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभु प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या मामा कहते हो? अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है. क्या करूं माँ, छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमति डोली तजव तात यह रूपा कीजे शिशुलीला अति प्रिय शीला ये सुख परम अनुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना शुरू करो. रोदन ठाणा. आणि जेव्हा रडायला सुरुवात केली रडण्याचा आवाज ऐकला एक दासी पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज. महाराज क्या हुआ? महाराज अरे हुआ क्या? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाई बुलाई बजाओ. जाओ बाजे बजाने को लगाओ. आणि अयोध्येत भर दुपारी एकाएकी वाद्य वाजायला सुरुवात झाली तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागले. बाई कैसा चंद बैदा वाजती बाई कैसा चंद बैदा वाजती बाई कशाच्यान बदा वाजती बाई कशाच्यान बदा वाजती बाई कैसा चंद बैदा वाजती बाई कैसा चंद बैदा वाजती बाई कशाच्यान बदा वाजती बाई कशाच्यान बदा. पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ तेथे जाऊ चला चला तेथे जाऊ. पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ ग बाई बाई चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बळ पाहू कौशल्याचे बळ पाहू बळ पाहू चला चला तेथे जाऊ तेथे जाऊ चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू कौशल्याचे बाळ पाहू बाळ पाहू चला चला तेथे जाऊ बाई बाई चला चला तेथे जाऊ. बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ कौसल्याचे बाळ पाहू. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे महाराज. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी दशरथजीच्या राजमहालापुढे. ज्या वंशात प्रभूचा जन्म त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. संत नामदेवाच्या प्रमाणानुसार एक पळभर सूर्य थांबला. माध्यान्नासी दिनकर पळभरी होय स्थिर. पण संत तुलसीदासजी म्हणतात की एक महिनाभर थांबला.
कौतुक देखी पतंग फुलाना, एक मास तही जात न जाना, मास दिवस कर दिवस भा, मर्म न जाने कोई, रत समेत रवि था के हो, निसा कवन विधि हो, सियावर रामचंद्र की जय। एक महिना सूर्य जाग्यावर थांबला हे बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे, पण एक महिना सूर्य थांबला याचा वेगळा अर्थ आहे। एक महिना आनंदात कधी केव्हा कसा गेला हे अयोध्यावासी प्रजाजनांच्या लक्षात आलं नाही। आता बरीचशी ते वारी करणारी मंडळी आहे। दादाराव महाराज आषाढीच्या यात्रेला एका वारकऱ्याच्या नादी लागून एक मारवाडी समाजाचे सेठजी गेले। आळंदीपासून जन्मात तारीख तिथी वार वेळ दिवस साल न विसरलेले सेठजी। पूर्वी मोबाईलचा जमाना नव्हता आणि मग आळंदीहून पालखी सोहळा निघला की पुढे पुणे, मग पुण्यानंतर सासवड, जेजुरी, वाले, लोणंदला 1.5 दिवस माऊलीचा मुक्काम अजूनही आहे। आणि तिथे त्या मुक्कामावर गेल्यानंतर बरेच लोक घरी टपाल पाठवायचा उद्योग करायचे। ही शेठजी पत्र लिहायला बसले पण तारीखच आठवेना। वारकरी दादा, काय हो सेठजी, आजची तारीख काय आहे? मी का सांगतो हे, माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या आनंदात जर 5 दिवसात तारीख लक्षात राहत नाही तर ब्रह्मांडाचा मालक ज्या अयोध्येत जन्माला आला त्या आनंदात प्रजाजनांच्या महिना लक्षात राहील कसा? याचा अर्थ आहे एक महिना केव्हा कधी कसा संपला हे प्रजाजनांच्या लक्षात आलं नाही। याचा अर्थ एक महिना सूर्य जाग्यावर थांबला, पण त्याच वेळेला चंद्राचंही तोंड उतरलं। ही पूर्वीपासूनची पद्धत आहे। सर्वांना एकावेळी आनंद होत नाही। देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय। आणि म्हणून हे प्रसिद्ध 3 दुकान आहे, एक देवाचं दुकान, एक जीवाचं दुकान, एक संतांचं दुकान। आणि प्रत्येकाच्या दुकानामध्ये मालही वेगवेगळे आहे। केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान आहे। सुख एक हे चिठाई बहुपाई संतांचे। केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे। आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे। केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान। फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे। ज्याला मुलंबाळ नाही ते म्हणतं मुलंबाळ झालेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊन जोड्या भरल्या लाता घालतात ते म्हणतं अजिबात नाही झालेलं सुखी। हे त्याच्याकडे बोट दाखवतं ते याच्याकडे बोट दाखवतं, प्रत्येक जण दुःखी। जो देखे सो दुखिया रे बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया रे बाबा, सुखिया